कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आम्ही खूप मजा करत आलो आणि व्हॅन मध्ये गेम पण खेळलो आम्ही. वा 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 वा. रामोल, अरे इथं सगळं सांगत उभा राहणार आहेस का? आवरलं पाहिजे की नाही आता? बापू, मी आवरून सगळं सांगतो तुम्हाला. चालेल. बापरे, दिवसभर बाहेर होता हा, पण उत्साह बघा. अगं तिथे भातचा कुणाचा आहे काय म्हणजे? यस मामा. अरे तुला भूक लागली नाहीये का? जेवायचंय ना? मा थांब माझा ऐक. अरे बरं सांग, तू सांग. मा, आम्ही एका ठिकाणी गेलो ना की तिथं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची रूप दाखवली. बरं, पण मी काय म्हणते, मी तुझं सगळं ऐकते, पण आधी तू फ्रेश तरी हो. ओके मा. उद्या ना सगळ्याचे प्लॅनच येणार आहे. उद्या मीटिंग आहे, तू पण येणार ना? असं का म्हणतोय तू? येईल ना ती. हा नक्की. आजोबा, आता मी आवडतो. चला मी आवडतो आता. दिवसभर लय मजा केलेली दिसते बरं का त्याने. त्याच्या मनासारखं झालं ना की अगदी खुश असतो तो. देवा, उद्या मला केसची पाहणी करायला जायचंय. तर काय करू मी? पुणे पुणे पुणे, एवढं मोठं पुणे. इथल्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्याच्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांच्या मुलाला पळवण्याचा प्रयत्न केला म्हणून एका महिलेला अपहरणाच्या गुन्ह्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. सदरील महिला ही संकल्प ढोबळे यांची आई आहे. या घटनेनंतर आमच्या प्रतिनिधींनी संकल्प ढोबळे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता आता मी काहीच बोलणार नाही, थेट करूनच दाखवणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूयात आपल्याच वेळेत, आपल्याच वाहिनीवर. तुला काय वाटलं आप्पे? चॅप्टर एंड झाला ना? ये खेल हमने शुरू किया है, इसे खत्म भी हम ही करेंगे. मी आलोय आप्पे, तुला आणि तुझ्या पोराला भेटायला. बांधकामाचा आराखडा पूर्ण आहे आणि निधी आलाय. गुड. मग बाकी डिटेल्स उद्या बघते आणि मग फाईलवर सही करते. हो हो चालेल. गुड नाईट. येस. काय कलेक्टर मॅडम? बापरे बाबा, नको, मी तुमची आप्पीच बरी आहे. अगं आप्पे, तुला असं काम करताना बघितलं ना की कधी कधी मला बी वाटतं की तुला म्हणावं, काय कलेक्टर मॅडम. कसं असतंय आप्पे, अगं पोराचं कौतुक बापाच्या तोंडावर असलं ना तर पोरांचा बी आत्मविश्वास वाढतो ग. तुम्ही आणि बापू खरंच माझा आणि आपल्या घराचा किती विचार करता हो. अगं ते आम्ही आपलं अनुभवातनं आलेलं शहाणपण असतंय. पण तुमचं तसं नाही ना, तुम्ही शिकून हुशार झालेला आहे. त्यामुळं त्या हुशारीतनं अनुभव घेत घेत तुम्ही पुढे जाता. आम्ही जरी घराचा विचार करत असलो ना तरी तुम्ही अख्ख्या समाजाचा विचार करता. खरंय बाबा, केवढी मोठी गोष्ट बोलला तो. पण बाबा, म्हणजे मी सगळा कस लावून सुद्धा मुलींवरच्या अत्याचाराच्या बाबतीत मला काय करावं तेच कळत नाही. आप्पे, कळलं तू ना थोडा वेळ दे त्याला, म्हणजे आपोआप तुला मार्ग सापडेल. पर मी काय म्हणतो, तुझं जे काही काम असेल ना ते आत बसून कर बघू. चल. हो नाही, अमोल झोपलाय ना आत आणि एवढा फिरून आला, दमलाय तो पण. म्हटलं माझ्यामुळे त्याला कशाला डिस्टर्ब, म्हणून बाहेर बोलत बसले मी.
होय अगं पण अजून किती वेळ बसणार आहे? हो झालंच बाबा, तुम्ही आलात ना तेव्हा शेवटचा फोन कॉल सुरू होता. उद्या मीटिंग आहे ना, त्याची तयारी सुरू होती. बापाच्या मायेनं सांगतोय, काही चुकीचं वाटलं तर पाठीशी घे. हा पर अगं तू जेवढी तयारी तुझ्या कामाची करतीस ना, तेवढ्याच तयारीनं तू अमोलला पण येळ देत जा की. बाबा तुम्ही असं का बोलताय? माझं काही चुकलं का? अगं म्हणजे याला चुकते असं नाही म्हणता येणार, पण आपला अमोल लहान आहे की नाही, आणि या लहान वयात अगं पोरांना आईची जास्त गरज असते आपली. नाही नाही, तुम्हाला काहीतरी काळजी वाटते एवढं नक्की. आपले आता आपल्याबरोबर आपल्या घरात रुपाली आहे ना, तर तिला पहिल्यापासूनच अमोल तिच्या आयुष्यात हवा होता. हो बाबा, पण त्यात काहीच गैर नाहीये. अगं त्याच्यात काही गैर नाही ग, पण त्याच्यासाठी तिनं जे काही केलं ना ते लय गैर आहे ग. म्हणजे तिनं तुझ्यात आणि अर्जाच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. अमोल अर्जाबरोबरच कसा राहील ह्याच्यासाठी प्रयत्न केला. हो मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते. तू मुद्दाम नाही, पण तू कामात असते, त्यामुळे चुकून तुझ्याकडनं जर का अमोलकडे दुर्लक्ष झालं ना, तर त्याचा रुपालीकडे जास्त ओढा होऊ नये ग. बाबा अप्पे अगं तू खरंच चांगली आई आहेस, पण तू जरा थोडा वेळ दिलास ना अमोलला, म्हणजे मग अमोल रुपालीकडे जास्त ओढला जाणार नाही ग. बाबा तुम्ही नका काळजी करू, मी तुम्हाला वचन देते, मी माझ्या कामामुळे अमोलकडे कधीच दुर्लक्ष नाही करणार. मी माझ्या कामातून त्याच्यासाठी नक्की वेळ काढेन. बस चला, जेवण झाले. आमचा नातू जरी कंटाळून झोपला असला ना, तर आमच्या शतपावलीत खंड नको पडायला. त्याच्या जर का कानावर उद्या पडलं ना, तर तो ऐकून घेणार नाही माझं. बापरे बाबा, नातवाला घाबरायला लागलात की तुम्ही? हा तुला काय जातो बाबा मी. मला एक संधी दे ना आपण, मी तुला दाखवून देईन की तुला जेवढी मी वाईट वाटते ना, तेवढी खरंच मी वाईट नाही ग. तुला जर माहिती होतं की कामातून तुला वेळ मिळणार नाही, तर अमोलच्या जेवणाची जबाबदारी घ्यायचीच कशाला? तुझ्या अशा जाण्यानं वहिनींना ती संधी मिळाली. अमोलचा डबा त्यांनी आज बनवला. अरे वा, एकदम छान दिसतंय माझं बाळ. बाबा आता तू सांग, मा कशी दिसतीये? अमोल अरे बाबा सांग की रे. चांगली दिसते. बरं बाबा, आता आपलं आवडणं झालं की आपण लगेच निघूया. काय बॅग भरली आहे का पण? हो मा. हा, आणि आज बाबाची मदत न घेता बॅग भरली. बापरे. अरे बाबा, काही भरायचं होतं, उलट मी काही बुक्स काढून ठेवलेत. का रे? आज माझ्या शाळेमध्ये टीचर काही अभ्यास शिकवणार नाहीयेत. आज पेरेंट्स मीटिंग आहे, लक्षात आहे ना तुला जायचं? हो माझ्या लक्षात आहे. किती वाजता यायचंय शाळेत? 12 वाजता. 12 वाजता ना, तोवर मीटिंग होईल माझी. मीटिंग संपली ना की लगेच येते शाळेत. ओके मा, चालेल. बरं मा, तुला काही महत्वाचं काम आहे का? का रे बाळा, असं काय विचारतोस तू? बाबा अरे ही मीटिंग कंपल्सरी नाहीये, काम असेल तर नाही आलं तरी चालेल. अरे असं कसं बाळा, रिपोर्ट्स कळायला पाहिजेत ना. बाळा मा येईल शाळेमध्ये आज. हो मी येईल बाळा शाळेत. थँक्यू मा. आता मी सगळ्यांना सांगणार की आज माझी मा शाळेमध्ये येते. बर, या मीटिंगला अमोलच्या माने हजर राहायचे. मग अपर्णाच्या जागेवर मीच गेले तर कसलं भारी होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.